जय श्रीराम मंडळी, माझं चालू आहे बघा पेरू काढायला. आता एक 60 किलो पेरूची ऑर्डर आलेली आहे पटकन. आणि कसं आमच्या इथे येडेश्वरी जवळ असल्यामुळं की येडेश्वरीवर गर्दी असते. आता उन्हाळा चालू आहे, बकऱ्याचे कार्यक्रम चालू असतात, त्याच्यामुळं तर पेरूला पण जास्त मागणी तिकडून यायला लागलेली आहे. कारण आम्ही व्यापाऱ्यालाच आपल्या शेतातून देतो. आपल्याला म्हणजे व्यापाराला पण काही परवडावं. बऱ्याचशा कमेंट येतात, ताई तुम्हाला काय भाव पडतो, आम्हाला त्यांच्या एवढा काय भाव पडत नाही, ते 50 रुपयाने विकतात, पण त्यांना दिवसभर बसावं लागतं, त्यांचंही आपल्याला थोडंसं पाहावं लागतं. आपण बसल्यावर आपणही तेवढे पैसे कमवू शकतो, पण आपल्याला बसायला एवढा टाईम नसतो. त्यामुळे आपण पेरूही जागेवर न देतो, आपल्या शेतात काढून ठेवायच्या बांधावरती ते घेऊन जातात. आणि उन्हाळा चालू आहे, बरेचसे कमेंट येतात, काही ताई या पेरूला चव नसते, काही गोड नसतं, पण शुगरसाठी खूप छान पेरू इथं. आणि आता तर अगदी मे महिना चालू आहे, एप्रिल मे मध्ये कुठलंही फळ एकदम भारी लागतं, कितीही गोड लागतं. त्याच्यामुळं तर खूप गोड पेरू लागायला लागलेत आता. आणि छान गुलाबी एकदम भारी रंग पण पेरूला आलेला आहे. आणि आमचं चालू आहे बघा पेरू काढायला. मी 2 मुली माझ्या आणि माझ्या बहिणीचा मुलगा, असं आम्ही पेरू काढायला उन्हाचं चालू आहे. चला तर मग मंडळी पेरू काढायला चालू करते. आता सगळीकडली सुगी झालेली बघा, ज्वारी काढायची झाली. आणि पक्षी एवढा त्रास द्यायला लागलेत. जी काही चांगला पेरू आता एक उद्या काढायला येईन असा पेरू आलेला बघून खातेत आणि खूप सारं नुकसान करतात. आणि पेरूच्या बागेत कसं आहे, ठिकाणी पाणी आहे. आता पाणी म्हणजे की आंब्याखाली बॅलर भरलेले आहेत पाण्याचे, त्यासाठी तिथं पाण्यासाठी खारुताई म्हणा, पक्षी म्हणा, सगळे काही. आणि आंब्याची झाडं पण येतं, त्याच्यामुळे इथले काही पक्षी भरपूर पक्षी हालत काय नाहीत बघा. पाणी प्यायला आणि जागेवर खायला पण आहे. इथं प्रेम आणि मी आणि माझ्या 2 मुली असं पेरू काढायला चालू आहे. पुढे गेल्यात. आता बरेच दिवस झाले सारखं पेरू काढायला चालू, त्यामुळं पेरू काय जास्त नाहीत बघा मंडळी. आता बऱ्यापैकी आपला पेरूचा सीझन संपलेला आहे म्हणायचं. आणि छाटणी करताना कुठंतरी चुकून राहिलेलंच एवढं सारं फळ आलेलं. आता तोही सीझन संपलेला आहे आणि लवकरच आपला जून जुलैमध्ये दुसरा सीझन चालू होईल, म्हणजे की पेरू काढण्याचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.